असोत किंवा ठाकरे गटाचे असोत, प्रत्येकाने आपल्या भावना आपल्यापर्यंत व्यक्त केलेल्या आहेत. आता उद्धव ठाकरे किती क्षणामध्ये मुंब्र्यामधल्या त्या शाखेमध्ये पोहोचतील, का अपडेट्स आहेत? नक्कीच आता थोड्याच वेळामध्ये उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचतील. कौसा मुंब्रा परिसरातील ही जी गर्दी बघितली तर ही उद्धव ठाकरे यांना समर्थन देणारी गर्दी नाहीये, तर ती विरोध करणारी गर्दी आहे. आणि उद्धव ठाकरे यांचा ताफा आहे तो याच दिशेने या ठिकाणी येणार आहे. आणि या दिशेवरती आपण जर पाहिलं तर मोठा पोलीस फौजफाटा आहे आणि बॅरिगेटिंग मोठ्या प्रमाणात करण्यात आलेलं आहे. उद्धव ठाकरे यांना विरोध या ठिकाणी होईल. खरं तर शिवसैनिकांकडून या ठिकाणी घोषणाबाजी सुद्धा सुरू करण्यात आलेली आहे. थोड्याच वेळामध्ये जेव्हा उद्धव ठाकरे या ठिकाणी येतील तेव्हा नक्की कशा प्रकारचं वातावरण असेल आणि ठाकरे गटाचे कार्यकर्ते या ठिकाणी किती जमतात याकडे सर्वांचं लक्ष आहे. खरं तर सकाळपासूनच याचकडे सर्वांचं लक्ष आहे. यासाठी तिथे शिंदे गटाचे सुद्धा कार्यकर्ते आहेत. या शिंदे गटाचे जे कार्यकर्ते या ठिकाणी आहेत त्यांचे जर आपण मत बघितलं, त्यांचे या ठिकाणी प्रतिक्रिया पाहिलं तर या ठिकाणी ठाकरे गटाचे कोणतेही कार्यकर्ते नाहीत, अशा प्रकारचे त्यांची मतं आहेत. मात्र आता या इथे उद्धव ठाकरे आल्यावरती ठाकरे गटाचे कार्यकर्ते जमतात का हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. जर बॅरिगेटिंग जर पाहिली तर मोठ्या प्रमाणात पोलीस फौजफाटा आहे आणि मोठे बॅरिगेट्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. हे बॅरिगेट्स आता थोड्याच वेळामध्ये पुन्हा हा रस्ता आहे तो पॅक करण्यात येईल असं दिसतं. एकंदरीत या ठिकाणी पोलीस आपण जर बोललं तर मोठ्या प्रमाणात आहेत, कारण याच ठिकाणी या बॅरिगेट्सच्याच ठिकाणी खरं तर पोलीस आहेत त्या ठिकाणी उद्धव ठाकरे यांचा ताफा अडवतील आणि त्यांना तिथून या ठिकाणी मला तोच प्रश्न विचारायचा, ज्या पद्धतीने बॅरिकेड्स पाहतोय, पोलीस ज्या पद्धतीने रस्त्यावरती मोठ्या प्रमाणात उभे राहिलेले आहेत, त्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांना गाडीमधून उतरल्यानंतर शाखेपर्यंत जाऊ दिलं जाणार आहे की त्या आधीच अडवण्याची शक्यता, काय वाटतंय? नक्की हा महत्त्वाचा खरं तर प्रश्न आहे. याच प्रश्नाचं उत्तर सर्व जनता या ठिकाणी जी उपस्थित आहेत ती सुद्धा कार्यकर्ते सुद्धा जाणून घेण्याचा प्रयत्न करतायत. कारण याच ठिकाणी जे बॅरिगेटिंग आहे या बॅरिगेटिंगकडून तरी असं दिसतंय की उद्धव ठाकरे यांचीच गाडी आतमध्ये सोडण्यात येईल आणि त्यातून ते बाहेर आल्यानंतर खरं तर शाखेपर्यंत त्यांना घेऊन जातील. मात्र आता सध्याची परिस्थिती पाहता शिंदे गटाचे कार्यकर्ते हे आता या शिवसेना शाखेच्या अवतीभोवती गराडा घालून आहेत खरं म्हटलं तर. आणि यामुळे उद्धव ठाकरे यांची मनधरणी करण्याचा प्रयत्न सुद्धा कुठेतरी पोलीस करतील. समजूत काढण्याचे पोलीस प्रयत्न करतील की कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी तुम्ही इथूनच परत जावा, बाहेरूनच तुम्ही या ठिकाणी शाखेचा आढावा घ्या. खरं तर कंटेनरमध्ये ही शाखा खरं तर आहे, त्यामुळे इथून ती स्पष्ट दिसते. इथूनच शाखेचा आढावा घ्या अशा प्रकारचं कुठेतरी पोलीस त्या ठिकाणी त्यांना विनंती करणार असल्याचं सुद्धा माहिती समोर येते. याच बॅरिगेटपर्यंत सर्व ताफा असेल, शिवसेना ठाकरे गटाचे कार्यकर्ते असतील या बॅरिगेटच्या त्या साईडला असतील, त्यामुळे त्यांना तिथे अडवण्याचं काम सुद्धा पोलीस या ठिकाणी करणार आहेत. स्वप्नील, कार्यकर्ते त्या ठिकाणी उपस्थित होते, त्यांच्या प्रतिक्रिया आपण जाणून घेतल्या. मात्र तेवढेच कार्यकर्ते या ठिकाणी आहेत की उद्धव ठाकरे या ठिकाणी पोहोचल्यानंतर आणखीन गर्दी वाढू शकते, आजूबाजूच्या भागातून या ठिकाणी कार्यकर्ते पोहोचू शकतात? अगदीच आजूबाजूच्या भागामध्ये सुद्धा या ठिकाणी काही नागरिक उभे आहेत. आपण त्या साईडला जर या बॅनरच्या त्या साईडला रस्ता आहे, या रस्त्यावर सुद्धा काही नागरिक उभे आहेत. तिथे सर्व चहूबाजूला या ठिकाणी पोलीस आहेत. त्या सर्व पोलिसांकडून या ठिकाणी सर्व जे ठिकाणी कार्यकर्ते असतील, लोक असतील, खरं तर बघ्यांची पण गर्दी खूप या ठिकाणी जमलेली आहे. त्यांना सुद्धा आवर घालताना पोलीस या ठिकाणी दिसत आहे. मात्र उद्धव ठाकरे आल्यावरती सर्व नागरिक आहेत ते उद्धव ठाकरे यांच्या ताफ्याकडे येतील, त्यामुळे मोठा अनर्थ सुद्धा घडू शकतो. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचे कार्यकर्ते त्या ठिकाणी येतील आणि या कार्यकर्त्यांना रोखण्यासाठी पोलीस त्या ठिकाणी आहेत. जर पोलिसांच्या ताफ्यात त्या कडेकोट बंदोबस्तातून जर हे कार्यकर्ते समोर आले तर या ठिकाणी शिंदे गटाचे सुद्धा कार्यकर्ते आहेत, त्यामुळे दोन्ही गटाचे कार्यकर्ते आमने सामने येण्याची शक्यता आहे या ठिकाणी. निश्चित स्वप्नील, काही क्षणांचा वेळ आहे. उद्धव ठाकरे काही क्षणामध्ये या ठिकाणी पोहोचतील आणि त्या संदर्भातले अपडेट्स तुझ्याकडून जाणून घेऊ. तू असाच जोडलेला राहा. मात्र पुन्हा एकदा छोटासा ब्रेक घ्यावा लागतोय. पाहत रहा लोकशाही मराठी. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.